नमस्कार, मी व्यंकटेश नरसिंगे. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र जीवन न्यूज. निवडणुका अंतिम टप्प्यामध्ये आहेत. रेणापूर नगरपंचायतची निवडणूक आता सध्या सुरू आहे. जोरदार तयारी सुरू आहे. अवघे 2 दिवस आता शिल्लक राहिलेत प्रचाराचे. आजचा दिवस तर संपत आला आणि उद्या शेवट दिवस आहे. तर या अनुषंगाने आता गावातील लोकांमध्ये गप्पा रंगल्यात की नेमकं कोण आता निवडून येणार आणि कशा पद्धतीचा प्रचार झालेला आहे. आपण इथं काही नागरिक बसलेले आहेत, त्यांच्यासोबत चर्चा करू आणि समजून घेऊ की कसा एकंदरीत प्रचार पुढे गेला, कोणते मुद्दे या ठिकाणी चर्चेला गेले आणि कशा पद्धतीनं या ठिकाणी निवडणूक सुरू आहे. काय नाव आहे दादा आपलं? मणिगड रोड आहे. कुठं राहता? हनुमंतवाडीला. बरं, कुठला प्रभाग, वार्ड कुठला आहे? वार्ड 2 आहे माझा. हो. बरं, काय म्हणतं एकंदरीत रेणापूरमध्ये कसं वातावरण आहे? भरपूर चांगलं आहे की. कोणासाठी चांगलं आहे? आपलं अभिषेकसाठी आणि कृष्णा मोडकरसाठी समजा व्यवस्थित चांगलं आहे. म्हणजे भारतीय जनता पार्टी. भारतीय जनता पार्टी. हो. बरं, मग आता 2 प्रभागामध्ये कोण उमेदवार आहे? उमेदवार का ते आपलं सुमनताई आणि आपलं कृष्णा मोडकर आणि अभिषेकची आई. आपल्याला नाव माहीत नाही. प्रभाग 2 मध्ये कसं आहे? काय विकास झाला? काय विकास? भरपूर विकास झाले. भरपूर, काही कमी नाही. समजे घरे बांधलेत, समजे नाल्या नदी काढून दिले, समजे रोड केलेत. कुठंच काही कमी केलं नाही त्यांनी. भरपूर पाण्याची व्यवस्था आहे. ठीक आहे. तर यांचं म्हणणं आहे की चांगली व्यवस्था झालेली आहे. तुम्ही कुठे राहता? आम्ही तिथे राहता. कुठं? 2 मध्ये. बरं, मग आता तिथं सगळं झाले का काम वगैरे? सगळं झाले. काय काय झाले काम? रोड झाले, नाली झाली आहे, घरकुल बांधले, घरकुल झालं, पाईपलाईन झाली आहे. आता काय होणं अपेक्षित आहे? काय अडचण आहे? काही नाही, काही अडचण नाही. त्याने जे राहिले ते करतो म्हणले त्याने. काही अडचण नाही आता सध्या. मग आता निवडून येतील वाटते का? निवडून जास्त मताने सगळ्या ह्या 17 वार्डामध्ये एक नंबरला आमचं वार्ड येते. 17 मध्ये आमचे नेते निवडून येतील असं त्यांचं म्हणणं आहे. बघूयात काय आणखी या ठिकाणी चर्चा आहे. काय नाव आहे दादा आपलं? माझं नाव बालाजी दासू राठोड आहे. बरं, मी हनुमंतवाडी वार्ड क्रमांक 2 मध्ये आहे मी. हां, मग हनुमंतवाडीमध्ये बऱ्यापैकी कामं झाली का? कामं तर भरपूर झालेले आहेत. घरकुल आले जवळपास 150. बरं. आणि आमचे नगरसेवक पहिले बी नगरसेवक आमचे कृष्णा भाऊ मोठेगावकर आहेत. बरं. आता बी त्यांचे मंडळी थांबलेत आणि त्यांना मतदान द्यायला काही हरकत नाही, कारण कामं तसे केले आहेत त्यांनी. 150 घरकुल आलेले आहेत, रस्ते झाले, नाल्या झाले. आता पाण्याची टाकी रेणापूरमधून तिथं पाईपलाईन झालेली आहे. आता काय जी शिल्लक आहे ती करतीलच आणि करणारच आहेत त्यांनी. हां, काम करत असताना दुसऱ्याकडे त्याची आम्हाला गरज बी नाही. लढत मोठी आहे. काँग्रेसचे पण उमेदवार आहेत त्या ठिकाणी. त्यांचं कसं वाटतं? नाही, काय उपयोग नाही. जे कामं केलेत ते कामाला बघून आम्ही मतदान देणार आहेत. आणि ह्या लोकांनी, बीजेपीवाल्या लोकांनी काम केले आहेत. आम्हाला काम महत्त्वाचं आहे. आम्हाला कुठलं माणूस बघून द्यायचं नाही किंवा कुठला पक्ष बघून द्यायचं नाही. काम महत्त्वाचे आहेत आणि इथं कामं झालेले आहेत. ठीक आहे. म्हणजे यांचं म्हणणं आहे की आम्हाला पक्षापेक्षा माणूस महत्त्वाचा आहे. जो योग्य पद्धतीने चांगला विकास करेल त्या माणसांना आम्ही निवडून देणार आहेत. त्यामुळे त्यांनी आता सांगितल्याप्रमाणे की प्रभाग 2 मध्ये ते येतात आणि मागच्या टर्ममध्ये खूप चांगली कामं झालीत. जवळपास 150 घरकुल आलीत असं त्यांनी. 196 घरकुल येतं आपल्याला हे मामा सांगत आहेत. काय नाव आहे तुमचं? सुभाष भाऊजी आडे. बरं, कुठं राहता तुम्ही? हनुमंतवाडी. अच्छा, म्हणजे सगळे इथं बसलेली सगळी टीम तिकडली? हा, वार्ड क्रमांक 2चे. बरं, काय म्हणते वातावरण सध्या? काही नाही, 100% वातावरण. 196 घरकुल, रोड, नाल्या, पाण्याची व्यवस्था, कुण्याच गोष्टीची कमी नाही तिथं. हा, सगळं आहे ठीक? हा, सगळं ठीक. बरं, मग लागल्या वेळेस सीट वाटते का? या वेळेस तर लागली सीट तवाच. बरं. हा, ठीक आहे. हा. तर आपण या ठिकाणी नागरिकांसोबत चर्चा करत आहोत आणि सगळेजण साहजिक आहे आपापल्या नेत्याविषयी प्रचंड पॉझिटिव्ह आहेत. मागच्या वेळेला चांगलं काम झालं असं त्यांचं म्हणणं आहे. आणखी काही नागरिक आहेत, आपण त्यांच्यासोबत सुद्धा इथं चर्चा करणार आहोत. वार्ड क्रमांक 2 हनुमंतवाडीच्या परिसरातील नागरिक आपल्याला इथं भेटत आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करू. काय नाव आहे सर आपलं? माझं नाव वसंत राठोड. बरं, कसं आहे वातावरण एकंदरीत? आमच्या वार्डामध्ये रेणापूर नगरपंचायतमध्ये वार्ड क्रमांक 2 मध्ये बरं भाजपचं 90% नाही, 95% भाजप येऊ शकते. बरं बरं. आम्ही एवढी खात्री देतो. बरं, कामं वगैरे झाली? कामं जवळपास 90% काम पूर्ण झालेत. राहिले 10% कामं येत्या 2 वर्षामध्ये आम्ही पूर्ण करून घेणार. ठीक आहे. म्हणजे 90% कामं झालेले आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. काही तरुण आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्यासोबत पण चर्चा करू. काय नाव आहे तुमचं? करण राठोड. बरं, काय करता तुम्ही? आता सध्या ड्रायव्हर पण करतोय मी. बरं बरं बरं. कसं आहे वातावरण एकंदरीत इलेक्शन? वातावरण खणखणीत आणि दणदणीत भाजपच आहे इथं. कारण का कामं त्यांनी तसं केलेलं आहे. नगराध्यक्ष पण? नगराध्यक्ष बिचू अभिषेक भैया केंगरे, त्यांचं बी काम 1 नंबर आहे. आणि कृष्ण भाऊ मोठेगावकर, त्यांनी तर आमच्या गावामध्ये भयानक कामच केलेलं आहे. इथं रस्ता, नाली, 196 घरकुल आणून दिलेले आहेत. जे काम बी राहिले तर आता इथून पुढे 100% त्यांची तर सीट आहेच. ते इथून पुढे त्यांनी बी आता राहिलेले काम त्यांनी चालू करणारच आहेत. वार्ड क्रमांक 2 मधून आमचे, वार्ड क्रमांक 17 मधून वार्ड क्रमांक आमचा हनुमंतवाडी 2 मध्ये येतात. तरी रेणापूर तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त
सगळ्यात जास्त लीड घेऊन येणारं म्हणजे वार्ड क्रमांक 2. 600 मतं. वार्ड क्रमांक 2 मध्ये समदेऊन जास्त लीडमध्ये येणार आहेत, कारण का तसलं कामच केलेलं आहे मोठेगावकर सर. चालतंय. तर सगळ्यात मोठ्या लीडनं किंवा मोठ्या मताधिक्यानं निवडून येतील आमचे नगरसेवक, असं त्यांचं इथं म्हणणं आहे. आणखी एक तरुण आहेत. हां, आणखी एक तरुण आपल्यासोबत या ठिकाणी आहेत. काय सर, माझं नाव दीपक मिठाराम राठोड आहे. मी वार्ड क्रमांक 2 मध्ये राहतो. मग आमच्या गावाचं आणि आमच्या सगळं गावाचं एक नंबर काम, मंदिराचं असो, रस्ते असो, घर असो, सगळ्यांनी हे कृष्णभाऊ मोठेगावकरांनी, अभिषेक भैया यांनी केलेले आहेत. आणि माझं वैयक्तिक मी मेलेल्या याच्यातून वापस आलेलो आहे ते कृष्णभाऊ मोठेगाव यांच्या पायाने. माझी डॉक्टरनी मुदत दिली ती 20 मिनिटाची. 20 मिनिटामध्ये हा माणूस जगू शकत नाही. त्यांनी एका कॉलमध्ये कोणाला लावले काय माहीत नाही, स्वतः तिथं आमच्यापाशी रात्रभर माझ्यापाशी हजर राहून एक कॉल केला आणि एका कॉलवर 12 डॉक्टर त्यांनी त्या दवाखान्यामध्ये बाहेरून पाठवले, मागवले त्यांनी आणि ते हजर केले आणि 2 दिवसात माझं ऑपरेशन करून मला याच्यामध्ये आणले त्यांनी. आणि ती माझी जी जिंदगी आहे ना, ती कृष्ण मोठेगाव तुम्हाला दाखवू शकतो. हा का माझा बोट, हा माझा सगळा ॲक्सिडेंट, हा माझा जी डोका आहे ना पूर्ण गायब झालता. तर त्यांनी माझ्यासाठी एवढं केलेत आणि आमचं पूर्णही सगळं त्यांच्यासाठी जाते. चालतंय. तर या ठिकाणी त्यांचं म्हणणं आहे की मला खूप मोठं सहकार्य त्यांनी केलेलं आहे. समोर या थोडंसं. दादा, काय नाव आहे तुमचं? माझं नाव आहे शेख शहिनशाह. बरं, कशा पद्धतीची निवडणूक आता इथं कोणत्या मुद्द्यांवर पुढे जात आहे गावामध्ये? आता इथं एकच मुद्दा आहे सर, जी कामं झाली रेणापुरात ते आत्तापर्यंत मी सगळ्यात अगोदर मी सांगतो की मी जेव्हा मुंडे साहेब होते तेव्हापासूनचा कार्यकर्ता आहे मुंडे साहेब. आता मी रेणापूरचा शहर अल्पसंख्याक शहर अध्यक्ष होतो सर. अजून बी मी भाजपमध्येच आहे सर. बरं. असं नाही की भाजपमध्ये आहे म्हणून तुम्हाला काही मोठेपणा ही सांगायला. तुम्ही ही आता ही रस्त्याने यायला जायला सर, हे असता रस्ता कधी झाला असता का सर? काँग्रेसच्या बी काळात झाला का कधी रस्ता सर? कधी समोर टाकी आहे पाण्याची, ही पाण्याची टाकी काही आता गेल्या 5 वर्षाखाली झालेली आहे. आमच्या अभिषेक भैयानं नगराध्यक्ष होते, त्यांनीच केलं. नगरपंचायतचं काम चालू आहे सर मोठं. मग काय बऱ्याचदा आपण चर्चा ऐकत असतो की भारतीय जनता पार्टीला मुस्लिम सपोर्ट करत नाहीत किंवा त्यांचं जमत नाही वगैरे, असं काही परिस्थिती? नाही, हे भ्रम आहे सर, एक भ्रम आहे. कसं आहे, काही लोक आमचे असते जरा थोडं काहीतरी भिऊ भ्यायला नाही पाहिजे सर, बिंदास राहायला पाहिजे. आता तुम्ही रेणापूर तालुक्यात माझं नाव कुणालाही सांगा, ती बरोबर मला ओळखते सर. आणि दुसरी गोष्ट आहे, रेणापुरात जितके बी आमचे शमशानभूमीचे आहेत, पूर्ण शमशानभूमीचे पूर्ण काम मुंडे साहेबाच्या काळात काही झाले आणि आता रमेश अप्पा कराडनी तर एकदम त्याच्यापेक्षा मजबूत करून दिले. आता आमच्या ईदग्याला संरक्षण भिंत नाही, त्यांनी 1 कोटी रुपये मंजूर करून ईदग्याला 1 कोटीचं काम आता उद्घाटन झाले 15चे. आणि अलीकड शादीखाना त्याच्या बाजूला एक शादीखान्याला जागा घेऊन तिथं बी 2 कोटी रुपये दिले, ती बी उद्घाटन झाले त्याचं बी सर. आणि ती आता तुम्हाला सांगतो निवडणूक झाली की ती काम चालू होणार आहे. आता आचारसंहिता लागू असल्यामुळे काम बंद आहे सर. आणि जी बी समजा पूर्ण गावात सिमेंट रस्ते नाले आहेत सर, आणि जी बी समजा चुकून फुकून राहिले असतील थोडे बहुत, नाही म्हणत नाही मी बी, राहिले असतील तिथं बी ती बी काम पूर्ण होणार आहे सर. ठीक आहे, चालतंय. तर या ठिकाणी आपण या ठिकाणी चर्चा केलेली आहे नागरिकांसोबत आणि जे काही विकास कामं झालीत तर ते इथं या सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक 2 मध्ये काय नेमकं वातावरण आहे ते सुद्धा आपल्याला बऱ्याचशा नागरिकांनी सांगितलेलं आहे. आणि एकंदरीत सगळ्या गोष्टी पाहता जास्तीत जास्त लोक आपल्याला या ठिकाणी सांगत आहेत की भारतीय जनता पार्टीचं सगळ्याच प्रभागामध्ये सीट लागतील आणि विशेष म्हणजे नगराध्यक्षपदासाठी सुद्धा त्यांचाच उमेदवार निवडून येईल, असं सध्याचं तरी वातावरण आपल्याला रेणापूर शहरामध्ये दिसत आहे. पाहूयात सुजाण मतदार नागरिक या सगळ्यांवर काय विचार करतात आणि आपला कौल कोणाच्या बाजूने देतात. व्हिडिओ जर्नलिस्ट आदित्य यांच्यासोबत मी व्यंकटेश नरसिंगे, महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी रेणापूर.